आम्ही हायस्कूल असल्यापासून भजी खातो इथे. बर, कशी टेस्ट आहे? एक नंबर टेस्ट आहे. भजी एकदा खायला यायला लागते, दात करते काय, एकदा खाऊन बघा इथली भजी. गरम मस्त चविष्ट आणि स्वादिष्ट. बाजारासाठी आम्ही येतो, एरवी कुठल्या तरी कामासाठी येतो. मस्त भजी, स्वच्छता, सुंदर चांगलं वातावरण. तर नमस्कार मंडळी, राधानगरी स्पेशलच्या पहिल्या भागाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण दुसऱ्या भागात आलेलो आहे सरवड्यामध्ये भोसलेंची कांदा भजी खायला. चला सरवड्याला भोसलेंची कांदा भजी खायला. 4 प्लेट भजी मिळणार. सकाळपासून 100 प्लेट दिल्यात. 2 मिनिटं बसा, गरम गरम देतो. 4 प्लेट 2च मिनिटं बसा. अशोक, गिराईची गर्दी वाढलेली आहे, कांदा कटिंग करायची आहे लवकर. आता मीठ टाकलेलं आहे. हा, परत सोडा टाकलेला आहे. बर, बडीशेप टाकलेली आहे. बर. आता ते आपण हे आहेत अशोक मामा, भोसले हॉटेलचे आचार्य. गरमागरम कांदा भजीची ऑर्डर मिळताच त्यांनी त्यांच्या हाताला इतका वेग दिला की कट झालेल्या कांद्यामध्ये सगळे घटक टाकून त्यांनी कांदा भजीचं बॅटर बनवायला सुरुवात केली. आणि अवघ्या 10 मिनटामध्ये त्यांनी कांद्याचं हे बॅटर बनवून त्यांनी मॅरिनेट करायला एक 10-15 मिनटं बाजूला ठेवून दिली. हे आहेत विठ्ठल दादा. 10-15 मिनटं कांद्याचं बॅटर मॅरिनेट झाल्यानंतर त्यांनी कांदा भजी सोडायला सुरुवात केली. गरम झालेल्या तेलामध्ये अशी कांदा भजी सोडताना जी बघण्याची मजा आहे ती काही निराळीच आहे. गरम तेलात ज्यावेळी कांदा भजी अशी सोडली जातात त्यावेळी भागामध्ये असा काही वास पसरतोय की लोक अशी ओढली जातात त्या वासानंच. त्यामुळं गेले की असं 1-2 प्लेट कांदा भजी खाल्ल्याशिवाय तिथं माणूस उठतच नाही. जशी जशी कांदा भजी भाजत गेली तर तसा त्याचा जसा कलर बदलला, अरा नाद खुळा कलर वाटायचा, एकदम असा सोनेरी कलर, जबरदस्त. हात घालावा तेलात आणि हिथंच खायला चालू करावं. हॉटेलमध्ये किती जरी कामगार असले तरी हॉटेल मालक सेवा द्यायला मागं पुढं बघत नाही. आणि शेवटी आमची आतुरता संपली. हॉटेलच्या मालकानं कांदा भजीच्या प्लेटा भरून टेबलवर ठेवल्या आणि जशा टेबलवर ठेवल्या तसं ग्राहकांचा रिव्ह्यू घ्यायला मी त्या टेबलला पोचलो. तर बघूया काय म्हणतात ग्राहक. साहेब नमस्कार. कधीपासून भजी खाता इथे? कळा लागला. हां, त्यामुळे आम्ही येतो शकतो. कारण ही भोसल्यांची कांदा भजी आधीपासूनच स्पेशल आहे. ओके. त्यामुळे आम्ही येतो. आणि टेस्ट बद्दल काय सांगाल? अप्रतिम. ह्या नाव हॉटेलची ओळखच आहे. तुम्ही कुठं पण चौकशी केली एवढ्या भागामध्ये तर भोसल्यांची कांदा भजी प्रसिद्ध आहे आणि आम्ही त्यासाठीच येतो इथं. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही कधीपासून इथं भजी खाताय काय? 20-25 वर्ष झालं इथं आम्ही. ओके. आणि भजीच्या टेस्ट बद्दल सर काय सांगाल? एक नंबर अप्रतिम टेस्ट आहे. सरवडीमध्ये प्रसिद्धी म्हणून कांदा भजी प्रसिद्ध भोसल्यांच्या हॉटेल. दादा नमस्कार. कधीपासून इथं भजी खाताय तुम्ही? तुमचं हॉटेल ज्यावेळी सुरू झाले त्यावेळीपासून आम्ही बरं. आणि टेस्ट बद्दल सर काय सांगाल? टेस्ट काय विचारायची काही गरज नाही. आजच्या भागामध्ये भोसल्यांची कांदा भजी म्हटल्यानंतर कोणी अगदी ओळखून सांगू शकते. मला
घरी रविवार असल्यामुळं हा. भजी घेतल्याशिवाय आमची मुलं घरी येत नाहीत. सोबतचे भजी खाल्ल्याशिवाय आमच्या मुलाची चैन पडत नाही. ओके, म्हणजे प्रत्येक रविवारी हा बेत फिक्स आहे. प्रत्येक रविवारी मला इथं 8:30ला येऊन भजी घेऊन जायला लागते. बर त्याशिवाय मला घरी येत नाही. बर बर. तरी किती वर्षापासून तुम्ही इथं भजी नेताय? 15-20 वर्ष झालं इथं यांच्या वडिलापासून मी भजी घेतो. बर, म्हणजे भागात टॉपला आहेत मला. भागात 1 नंबर स्टॉप भोसल्याची भजी. ओके. तर मित्रांनो, खरोखर मागासपासून ग्राहकांनी जो काही रिप्लाय दिलाय, जो काही प्रतिसाद दिलाय तो अगदी खरोखर आहे. आणि आमच्या भागामध्ये भोसलेंची भजी जी काही फेमस आहे ती खरोखर नावारूपी आहेत, तितकीच फेमस आहेत. तर तुम्ही जर निपाणी मार्गी किंवा मुधाळ तिट्टा मार्गे जर राधानगरीला येत असाल तर सरवड्यात नक्की एकदा थांबा आणि एकदा भोसल्यांच्या भजीचा आस्वाद घ्यायला विसरू नका. भोसल्यांची कांदा भजी खायला नक्की यायला. भोसले हॉटेल सरवडे सुप्रसिद्ध कांदा भजी खायला यायलाच लागते. नमस्कार, मी सुशांत भोसले, सरवड्यातील भोसले हॉटेलचा मालक. आमचं हॉटेल सकाळी 7 वाजता चालू होते, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही तुमच्या सेवेत असतो. आमच्याकडे कांदा भजी स्पेशल आहेत, वडापाव आहे, भडंग आहे. गेली 20-25 वर्ष आमच्या वडिलांनी आता सेवा दिली, त्यानंतर आता मी आलोय. मी पण तुम्हाला सेवा देते, एक दिवस नक्की भेट द्या. आपले तिट्यापासून राधानगरी रोड जाते, तिथं सरवड्यामध्ये बस स्टँडला लागूनच आमचं हॉटेल आहे. कधी आला तर नक्की या. हॉटेल कांदा भजी खायला एकदा यायलाच लागते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि ज्या प्रकारे पहिल्या भागाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तितकाच दुसऱ्या भागालाही मिळेल अशी आशा बघा. आता पुन्हा भेटू भाग 3मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.